महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. त्यांनी स्वतःला कधी अजितदादा म्हटलं नाही. मी अजित पवार. माणसाचं मोठेपण त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या बोलण्यातून सहजगत्या येत असतं. 99 पासूनची जी घट्ट मैत्री, त्याचे अनेक घडत कंगोरे घडत गेले. तेवढ्यात माझा नातू आला, अधिराज, अनिकेतचा मुलगा. त्या नातवावरती दादांचं विलक्षण प्रेम. त्यांचा वाढदिवस 11 11:30 वाजले होते. नातवाला सोबत घेतला आणि ती जी इलेक्ट्रिक कार आहे, बग्गी ज्याला म्हणतो, ते स्वतः चालायला बसले की दादाने इतका हळवा. मी सांगितलं तर अनेकांना कदाचित वाटेल की आज मी काहीतरी त्यांची स्तुती करतोय. नाही, त्यांच्या डोळ्यातून वाहिलेले अश्रूसुद्धा मी पाहिले. अनेकांना त्यावेळेला वाटलं की इथे शपथविधी होत असताना सुनील तटकरे कसा नाही. काही चर्चेच्यामुळे त्यांच्या शपथविधीला मी नव्हतो. कोकणाला ज्या ज्या वेळेला काही अधिक देण्याचा विषय आला असेल त्यावेळेला दादा त्याच्यामध्ये नेहमी अग्रेसर आहे. म्हणून आपण ईस्टर्न फ्रीवे केला आहे, त्याला विलासरामचं नाव तुम्ही दिलं पाहिजे. विलासरामचं नाव दिलं पाहिजे. मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली, दादाने केली. करोनाचा कालखंड इतका भयाव होता, पण एकच असे अजितदादा की जे मंत्रालयामध्ये यायचे. दादांचा त्या दिवशी दुर्दैवी निधन झाल्यावर अख्खा महाराष्ट्र हरला आणि महाराष्ट्राला सुद्धा दादा काय आहेत हे त्यावेळेला अधिक जाणलं. 99 सालामध्ये पक्षामध्ये येण्याचा निर्णय करताना आमदार निवासच्या रूममध्ये त्यांची माझी जी चर्चा झाली, ती चर्चा मला आयुष्यभर आठवत आहे. कारण माझे वडील गेल्याच्यानंतर इतका उत्साहबुक्षी मी आयुष्यात कधी रडलो नाही. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याशी. आम्ही बोलणार आहोत राजकारणावरच, पण राजकारणाबद्दल बोलणार नाही, एका वेगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहे. अजितदादा पवार यांचे आणि सुनील तटकरे यांचे 3 दशकाहून अधिक काळ मैत्रीचे संबंध होते. या 30 वर्षाच्या काळात एक सहकारी म्हणून, नेते म्हणून आणि मित्र आणि व्यक्ती म्हणून अजितदादा कसे होते हे आपण तटकरे साहेबांच्याकडून जाणून घेणार आहोत. तटकरे साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण बोलणार आहे राजकारणाबद्दलच, पण राजकारणावर बोलणार नाही. म्हणजे आपण अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणार आहे. तुमच्या अजितदादांचे जवळपास 3 दशकांचे मैत्रीपूर्ण संबंध, राजकीय सहकारी म्हणून संबंध, राजकीय नेते म्हणून संबंध, हे वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्ही अजितदादांना बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आपण खरं तर त्या संदर्भानं तुमच्या नजरेतनं तुम्ही जे बघितलेलं आहे ते एवढ्या जवळचा आणि एवढ्या दीर्घ संवाद मला वाटत नाही कुठल्याही राजकीय नेत्याला त्यांच्यासोबत आहे. तर म्हणून मला वाटतं की तुम्ही अजितदादांच्या संदर्भात बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तर मला तुमची सुरुवात परिचयापासून मैत्रीपर्यंत ही कशी झाली त्याबद्दल सांगा. दादांचा आणि माझा परिचय तसा थेटपणाने झाला 91ला ज्यावेळेला ते कृषी राज्यमंत्री झाले त्यावेळेला. पण त्याच्या अगोदरपासून नाव ऐकलेलं होतं. म्हणजे मोठेपणाने आपल्याला सांगतो की ज्या वेळेला विलासरामचा आणि माझा खूप जवळचा जिव्हाळ्याचा संबंध होता, आपल्याला माहिती आहे. आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला दादांना अध्यक्ष करण्याचा निर्णय, त्यावेळेच्या काँग्रेस, त्यावेळेला सगळे एकत्रित आपल्याला माहिती आहे की अनंतराव थोपटे वगैरे सगळी मंडळी ही राज्यातील काँग्रेसची नेते मंडळी, पण राजकीय दृष्ट्या पवार साहेबांच्या जवळ थोडंसं मतभेद असलेले मंडळी. विलासरावांकडे बसलेले असताना त्यांनी सांगितलं की असा आम्ही निर्णय घेतला की अजितदादांना मध्यवर्ती बँकेचं नेमलं जाणार आहे. त्याच वेळेला विलासरावांनी सांगितलं की आता नेमलं ते बरं झालं, आता याच्या पुढे तुम्हाला बँक विसरायला लागेल. आणि ते विलासराव म्हणाले, थोपटेनं म्हणाले. आणि विलासरावांची एक शैली असायची, त्यांची हसण्याची शैली, ढब बोलण्याची त्यांची एक तऱ्हेची वेगळ्या पद्धती. मी त्याला विचार करत बसलो की विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेला अनंतरावजींना म्हणतात थोपटे साहेबांना, त्या अर्थी या व्यक्तिमत्वाचं काहीतरी दुसरे पैलू आहेत. त्यांचा प्रत्येक वाक्याचा दुसरा अर्थ कसा घ्यायचा ते मला कळत गेलं. कारण मी
स्वर्गीय वसंतदादांचा सहवास मिळाला, अंतुले साहेबांचा मिळाला, पवार साहेबांचा तर दीर्घकाळ मिळाला, विलासरावजींचा मिळाला. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिरेखा, राजकारणातला त्यांचा प्रदीर्घ अनुभव हे त्याला अनुभवायला मिळालं होतं. आणि 91ला लोकसभेची उमेदवारी दादाने मिळाली. साहेब त्याला मुख्यमंत्री होते. आणि मग राजीव गांधींची ती दुर्दैवी हत्या झाल्याच्या नंतरची ती निवडणूक, आणि मग देशामधलं राजकारण आपण पाहिलं की राजीवजींच्या नंतर पंतप्रधान होण्याच्या त्या शर्यतीमध्ये पवारसाहेब होते. त्याच्यातून नरसिंहरावजी झाले आणि मग पवारसाहेब संरक्षण मंत्री झाले. दादा सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी फलोत्पादन जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री. त्यावेळेला नेमका मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. बर. त्यांचा भेटण्याचा पहिली वेळ आली ती त्यावेळेला मंत्रालयाच्या RX मध्ये त्यांचं ऑफिस होतं. तिथे पहिल्यांदा भेट झाली. आणि मग मला जिल्हा परिषदचे माझ्या जिल्ह्यातील काय प्रश्न होते मांडल्यावर ज्या पद्धतीने त्याने ते ग्राफ्स केलं, ज्याला आत्मसात म्हणतो, आणि ज्या पद्धतीने त्याचं लगेच रिझल्ट ओरिएंटेड त्याने अधिकारी वर्गांना सूचना दिल्या. कारण मी प्रचंड प्रशासनाच्या वरती वकूफ असलेल्या अंतुले साहेबांचं काम जाऊन पाहिलं, पवार साहेबांचं पाहिलं, दादांच्या शैलीमध्ये. जरी स्वातंत्र्य सेनानी 7वी शिकलेले, पण दादांचा सुद्धा प्रशासनावरचा एक वकूफ वेगळ्या पद्धतीचा मी त्यावेळेला पाहिलेला. दादाच, वसंतदादाही दादाच आणि अजितदादाही दादाच. मी अंतुले साहेबांचं, विलासरावांचं प्रशासन पाहिलं होतं. पण त्यावेळेला सगळी मंडळी अशी प्रशासनावर प्रचंड वचक असलेली, पकड, सगळी मंडळी तुम्ही जी नावं घेता ती सगळी मंडळींचं वैशिष्ट्य हेच होतं की प्रशासनावरती पकड, प्रश्न काय मांडला गेलाय तर एका क्षणातच समजून घेण्याची त्यांची विलक्षण क्षमता, आणि त्याच्याबद्दल शासकीय फितीतून त्याला कसं समाधान करायचं याच्याबद्दलचं व्यावहारिक सगळं प्रचंड ज्ञान असणारी सारी नेते मंडळ. लक्षात आलं की दादा सुद्धा एक वेगळा अजब रसायन आहे. तिथून तो मैत्रीचा फ्लो वाढत गेला. नंतर मग राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षही झाले. 95ला विधिमंडळामध्ये मी निवडून आलो. त्यावेळेला ते विधानसभेमध्ये दुसऱ्या टर्मचे आमदार होते. राज्यात सत्तांतर झालेलं, विरोधी पक्षाचं बघत बसलेलो. आणि त्यावेळेला अनेक वेळेला पहिल्या दुसऱ्या रांगेवरती दादा असायचे. मी पहिल्या टर्मचा आमदार असल्यामुळे 4थ्या-5व्या रांगेमध्ये होतो. पण एकंदरीत खूप मोठेपणाने गप्पा व्हायच्या. त्यावेळेला एक तरुण पिढीच होती. R.R. पाटील होते, दिलीपराव होते, जयंतराव होते, आम्ही सगळे होतो, सगळेजणच. त्याच्यामुळे एक मैत्रीचे धागेमध्ये एक जुळले गेले. आणि 95 ते 99 काळ हा एकतर राज्यात शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधात, त्याच्यातल्या पहिली टर्म, या सगळ्या गोष्टीमध्ये एकमेकाशी दिलखुलास बोलणं वगैरे वगैरे सगळं त्या ठिकाणी होत गेलं. पण खरा पेज तयार झाला ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेला स्वाभाविकपणाने मी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला 10 जूनला स्थापना झाली त्याला माझा प्रवेश झालेला नव्हता. मी अनेक वेळेला गोष्टीचा जे उल्लेख केला आहे. आणि नंतर आपल्यालाही त्यावेळेचं की 17-18 आमदार काँग्रेसमध्ये राहिले होते. आणि माधवराव सिंह यांच्यावरती जबाबदारी सोनियाजींनी दिली होती की राहिली असेल ती काँग्रेस एकत्रित करा. त्याला टिळक भवन काँग्रेसचं जे जुनं ऑफिस आहे तिथे या 17-18 आमदारांची बैठक, दिवसभर कोण नेता निवडायचा त्याच्यावरती दिवसभर खलबतं. विलासराव त्याला आमदार होते, पण ते म्हणाले ओसाडेगावची जहागिरी इथे यांना नेत्यांना निवडून राहिलेल्यांच्यामध्ये तर पुढे काय होणार, असं त्यांच्या शैलीत विलासरावजी बोललेले. मग रात्री उशिरा थोपटे साहेब विधिमंडळ पक्षाचे नेते, सुनील तटकरे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा खजिनदार, दुसऱ्या दिवशी येऊन स्टेट बँकेत खातं उघडलं विधान भवनात. आम्ही दोघांनी का त्याच्या अगोदर मधुकरराव पिचड साहेब अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यानंतर मग 1-2 महिना गेला, महिनाभर गेला असेल, पवार साहेबांचा फोन आला, साहेबांशी दिल्ली चर्चा झाली. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की तुझा पक्षप्रवेश लगेच करायचा नाही, कोणतरी मुंबईला जा, कधी जाशील तर कोणाला तरी फोन येईल, चर्चा करा आणि आपण जाहीर करू. मी लगेच मुंबईला आलो. त्याला दिल्लीत 6 जण गुरुद्वारा रकाबगंज रोडला साहेब राहत होते. मुंबईत आल्याच्या नंतर मग एक दिवस फोन आला, मोबाईल चालू झाले ते नुकतेच, मी अजित बोलतोय. त्यांनी स्वतःला कधी अजितदादा म्हटलं नाही, मी अजित. माणसाचं मोठेपण त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या बोलण्यातून सहजगत्या येत असतं. नाही मला तुम्हाला भेटायचं हो म्हटलं. मला साहेब म्हणाले कोणातरी, नाही म्हणाले, मलाच
तुम्हाला भेटायला सांगितलं. म्हटलं दादा मी येतो आपल्या घरी. नाही नाही म्हणाले तुम्ही कुठे राहता? म्हटलं मी मनोहर आमदार निवास, रूम नंबर काय 135. मी तिथे येणार. म्हटलं दादा नको मी तिथे. नाही नाही म्हणाले मी तिथे येणार. पण त्यावेळेला आमची प्रदीर्घ चर्चा झाली. मला मोकेपणाने सांगतो की मी 84ला राजकारणात आलो. त्याच्यामुळे त्यावेळेला अतुल्य साहेब, दादा, विलासराव ही आणि पवारसाहेब पुलतमध्ये होते. त्यामुळे ही लॉयलिस्ट काँग्रेस म्हणून एक त्याला म्हणजे पवारसाहेबांचा प्रवेश झाल्याच्यानंतर मग पवारसाहेबांच्यावरती जबाबदारी राजूजींनी पण दिली. पण त्याच्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मी सुरुवातीपासूनच या सगळ्या मंडळींच्या सहवासात राहिलो. आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की पवारसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वेळेला सुद्धा एकदा आक्षेप घेतला गेला. सुशीलकुमार शिंदेंच्याकडे बैठका व्हायच्या. त्याच्यानंतर मग राजीव गांधींनी पुन्हा पवारसाहेबांना मुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदेसाहेब अध्यक्षपदावरनं गेले. शिवाजीराव देशमुख अध्यक्ष झाले. या सगळ्या घडामोडीत मी त्या ठिकाणी असायचो. तर त्याच्यामुळे मी मोकेपणाने दादांना सांगितलं की बाबा माझा बाबा रणतुले साहेब, विलासरावजी मी या सगळ्यांच्या सोबत राहिलेला आहे. त्याच्यामुळे कळत न कळत पवारसाहेबांच्या विरोधात राज्यातले जे कोण नेते होते त्या फळीतला मी कार्यकर्ता आहे. पण दादांनी सांगितलं आणि साहेबांनी सांगितलं, दोन्ही नेत्यांचं मोठेपण, काल काय घडलं त्याच्यापेक्षा उद्या काम करायचं आपल्याला. तो आमच्यासाठी विषय संपलेला आहे, तुझ्यासाठी सुद्धा संपलेला, आपण काम करत राहू. आणि मग तिथून दादांचे माझे जे एकदम जवळ म्हणाले आजपासून आपली मैत्री झाली. ती 99 पासूनची जी घट्ट मैत्री, त्याचे अनेक घडत कंगोरे घडत गेले. असे अनेक वेळेला राजकीय क्षण आले, असे काही व्यक्तिगत आले आयुष्यामध्ये की ज्याच्यातून आम्ही एकमेकाच्यासाठी परस्पर विश्वासाने त्या ठिकाणी काम करतो. पण मला एक नेहमी कुतूहल वाटतं तुमच्या मैत्रीच्या संदर्भात. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमची एक मोठी जी दुसऱ्या फळीतली नेते मंडळी समवयस्क अशी ती 40च्या टप्प्यावरची सगळी मंडळी होती अजितदादांची. मग काय आर पाटील असतील, जयंत पाटील असतील, टोपे असतील, खानविलकर असतील, ही सगळी मंडळी होती. पण इतकी सगळी मंडळी असताना यातल्या कुणाचंही नाव अजितदादांचा मित्र म्हणून म्हणजे मला नेहमी मित्र या म्हणजे जवळची मंडळी होती ते, कोणी सगळे जवळची मंडळी, विश्वासू मंडळी. पण अजितदादांचा मित्र म्हणून यातल्या कुणावरही शिक्का नाही किंवा कुणालाही ओळखलं जात नाही. अजितदादांचे मित्र म्हणून फक्त तुम्हाला ओळखलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे वस्तुस्थिती आहे सांगताय त्याच्याबद्दल मी आपला खूप ऋणी आणि आभारी आहे. वस्तुस्थिती खरी आहे. आणि कसं आहे की एकदा एकमेकाची मनं जोडली गेली. मला कधी सांगायला लागलं नाही की दादा मला अमुक पाहिजे, किंवा त्यांच्याही मनात आपोआप लक्षात यायचं. मलाही वाटत की दादा नेमकं काय अपेक्षित असेल, त्याला कृतीची, इच्छाशक्तीची, निस्वार्थीपणाची, निस्पृहपणाची जोड दिली का ती मैत्री अधिक घडत होत जाते. आणि दादांच्या स्वभावातसुद्धा जर का आपण पाहिलं तर सुरुवातीचे अनेक वर्ष दादा प्रसिद्धीपासून दूर राहिले, प्रचंड मेहनत काम करत राहिले, प्रशासनावरती वकूफ राहिला, राज्यभर फिरत राहिले, पण ते त्यांनी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही अनेक वेळेला प्रवासही केला, गप्पा गोष्टी झाल्या, त्यांना प्रवासामध्ये गाणी ऐकायची जुनी आवडी होती. अशा अनेक कंगोरे त्या ठिकाणी होत गेले. आणि खरं आहे की त्यावेळेला पवारसाहेबांनी दुसऱ्या फळीला राज्याचं नेतृत्व दिलं, त्याच्यामध्ये आपण नावं घेतली तर आम्ही सगळेजण होतो. पण त्यांच्याशी जवळीक माझी जेवढी आहे असं महाराष्ट्राला जे जाणवलं, पाहिलं, ते आता मी भाग्यवान आहे की मला त्या अर्थाने लोकांनी पाहिलं, आपणही समजतात की त्यांच्यानी माझी मैत्री एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी राहिली. ते खरं आहे. दादांच्या माझ्या 45 वर्षाच्या राजकीय सहवासातल्या 2 हृदय आठवणी आहेत. एक आपल्याला आठवत असेल की 2014ला सत्तांतर झालं, आम्ही काँग्रेस वेगळे लढलो आणि विधान परिषदेचं सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळावं अशी आम्ही मागणी काँग्रेस पक्षाकडे केली होती. परंतु काँग्रेसने त्यावेळेला राजीनामा दिला नाही. शिवाजीराव देशमुख साहेब जे मलाही पितृत्व नेतृत्व, त्यांचे मलाही आशीर्वाद मिळाले, पण त्यांनी त्यावेळेला राजीनामा देण्यास नकार दिला. 1-2 अधिवेशनं आम्ही त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सतत त्यांना विनंती करत आलो, परंतु काँग्रेसनेच एकंदर धोरण घेतलं की ते राजीनामा देणार नाही. मग आम्ही अविश्वासाचा प्रस्ताव त्यांच्यावरती आणला. माझ्यासाठी ते क्लेशकारक होतंच, कारण मलाही स्वर्गीय वसंतदादांच्या नंतर शिवाजीराव देशमुख साहेबांनी खूप आशीर्वाद दिले होते. पण पक्ष म्हणून ती भूमिका बजावण्यासाठी अविश्वासाचा ठराव ज्याला चर्चेला आला, म्हणजे चर्चेला येणार असं
कामकाज सल्लागार समितीमध्ये विषय आला त्याला मी विनंती केली होती की शिवाजीराव देशमुख साहेब खूप सिनियर आहेत, तर ठराव आपण मांडू, मतदान घेऊ आणि विषय संपवू. 10 मिनिटामध्ये आपण ठराव संपवूया. त्याला कडाडून विरोध केला काँग्रेसच्या नेत्यांनी, विशेष करून माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे साहेब नाही आहेत ते, इतरांनी विरोध केला. शिवसेनेचे त्यावेळेला रामदास कदम, दिवाकर रावते की चर्चा झालीच पाहिजे, चर्चा घडवण्याचा आग्रह. त्यामुळे मग चर्चेचा आग्रह तो झाला. त्याच्यातून चर्चा सभागृहामध्ये सुरू झाली. स्वतः देशमुख साहेब पाठच्या शेवटच्या बाकावरती येऊन बसले होते, कारण त्यांच्यावरती आयुष्यात ठरवल्यामुळे वसंतराव डावखरे डायसवरती होते. चर्चा खूप सुरू झाली आणि अंतिम शेवटचं भाषण माझं होतं. त्याला मी भाषण करत असताना मी खूप अनेक गोष्टीचा ओहापोह केला. अनेक बाबीचे मुद्दे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काढले गेले होते. अगदी विशेष करून शरद रणपिसेने 78ला पाठीत खंजीर बसला वगैरे वगैरे, त्याचंही समर्पक उत्तर मी त्यावेळेला दिलं. आणि मला माहीत नाही माझं भाषण ऐन टिपेल आलं तर 6 तास मी भाषण केलं. माझ्या हातात एकही कागदाचा कपटा नाही, पण संबंध काँग्रेसचं इतिहास 75पासूनचा मी त्या ठिकाणी मुखोद्गत असल्यासारखं सांगत होतो. दरम्यान मध्येच माणिकराव ठाकरे उठले, म्हणाले तटकरेंचा आवाज वाढला आहे, कारण त्यांचे युवराज वरती गॅलरीत आलेत. त्यावेळेला मी पहिल्या गॅलरीत दादा आलेले होते, आमदारांच्या गॅलरीत दादा बसले होते आणि विधानसभेचे जवळपास 15-20 आमदारांनी घेऊन आले होते. आणि माझं भाषण खूप जोरात चाललं असं खाली, कारण विधानसभा संस्थगित झाली होती. खूप पत्रकारांनी दादांचे जाऊन ते भाषण ऐकायला आले होते. मला असं वाटतं की विधान परिषदेच्या गॅलरीत दादा पहिल्यांदाच बसले असतील. आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तर दादा पाहिलं, क्षणभरामध्ये मला जे सुचलं ते मी आपल्याला सांगतो. मी जे काय वाक्य बोललो ते मी माणिकराव ठाकरेंनी सांगितलं की माझे युवराज आलेत, ते मी पाहिलं, मला आनंदाने अभिमानच आहे. पण म्हटलं कृष्णा कल्ले म्हणून एक गायिका होत्या, त्या नुकत्याच त्या दिवशीच वारल्या होत्या. त्यांचं म्हटलं एक गीत आहे, माझं भाषण यूट्यूबवरनं आपण कधी ऐका. आणि ते गीत असं होतं की परीकथेतल्या राजकुमारा स्वप्ने माझ्या येशील का. मी माणिकराव असेल की माझा राजकुमार माझ्या स्वप्नात नाही, तर माझ्या समोरच माझं भाषण ऐकायला आले. क्या बात. पण तुमचे राजकुमार जे आहे त्याला राहुल गांधी परदेशात जायचे 1-1 महिना आणि ते कोणाला कळायचंच नाही कुठे गेलेत काय ते. मी 2015चं सांगतो, कारण इतिहास आपण खूप ज्येष्ठ पत्रकार आहात, त्याच्यामुळे शोधपत्रकारितेतला आपला एक हिस्सा मोठा आहे. आणि मी म्हटलं तुमचे राजकुमार कुठे जातात महिना परदेशात ते कोणाला कळत नाहीत. माझे राजकुमार दिसतात तर तुम्हाला तुमच्या राजकुमाराचा ठावठिकाणासुद्धा माहीत नसतो. आणि त्याच्यावरती तर सभागृहामध्ये ते इतका हास्य कल्लोळ आणि झाला. आणि माणिकराव ठाकरेंनी शेवटी असे हात जोडले. आणि तो एक किस्सा महत्त्वाचा आहे, कारण दादा माझं भाषण ऐकण्यासाठी एवढंच नाही, भाषण संपेपर्यंत थांबले. आणि भाषण संपल्यावर मी सभागृहातून बाहेर पडलो आणि ते गॅलरीतून खाली पडले. मला मिठी मारली, कारण त्या संबंध त्या अविश्वासात ठरावाच्या चर्चेमध्ये काँग्रेसनी, त्याच्यानंतर आमचे कपिल पाटील जे शिक्षक मतदारसंघ त्यांनी आणि शिवसेनेने प्रचंड टीका शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती केली होती. परंतु सगळे मुद्दे खोडून काढत आम्ही घेतलेला निर्णय हा कसा योग्य होता हे त्या ठिकाणी मी सांगितलं. आणि शिवाजीराव देशमुख साहेबांचे माझ्यावरती प्रचंड आशीर्वाद आणि उपकार असताना त्यांनाही जाऊन मी नंतर नतमस्तक झालो की माझं भाषण आपल्या विरोधात नव्हतंच, माझं भाषण पार्टी लाईनवरती होतं. आणि ती जी त्यांनी मारलेली दादांनी मिठी आहे ती माझ्या त्या भाषणाची पोचपावती मला मिळाली होती, शाबासकी होती. तो माझ्या आयुष्यातला एक दुर्दक्षण तो त्या ठिकाणी होता. मग मला सांगा, आता कसं झालंय, अजितदादांच्या संदर्भात बोलताना सगळ्यांच्यातनं एक तोचपणा येतो. अजितदादा कर्तव्य कठोर होते, अजितदादा वेळेच्या बाबतीत फार पर्टिक्युलर होते, अजितदादा अत्यंत स्वच्छतेचे आग्रही होते, हे सगळंच येतं. हे त्यांचे राजकीय गुण, त्यांचे प्रशासकीय गुण सगळ्यांना माहिती आहेत. पण तुम्ही त्याच्या पलीकडे अजितदादा काही बघितले असतील, मला ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे या सगळ्यांच्या पलीकडं तुम्ही काय अजितदादांच्याकडे तुम्ही कसं बघितलं, त्यांना काय समजून घेतलं? एक आपण बघितलं तर दादांची प्रतिमा अशी तयार केली की कठोर, स्पष्ट बोलणारा आणि एकदम वेगळ्या धाटणीचे आहेत अशा विषयी प्रतिमा केली. पण मी पाहिलं अनेक वेळेला की दादांनी इतका हळवा, भावनाप्रधान, मी सांगितलं तर अनेकांना कदाचित वाटेल की आज मी काहीतरी त्यांची स्तुती करतोय, नाही.
भावना प्रधान आणि हळवे पण दादांचं मी इतक्या वेळा अनुभवलं की काही वेळेला काय असे प्रसंग आले की त्याची आम्ही दोघे चर्चा करत असताना त्यांच्या डोळ्यातून वाहिलेले अश्रूसुद्धा मी पाहिले. कोणालाही पडणार नाही मी जे बोलतोय ते. बघून प्रसंग असे एक दोन तुम्ही सांगितलं तर ते जास्त येईल. म्हणजे कुठलंही काही असेल, व्यक्तिगत असेल, राजकीय असेल, कौटुंबिक असेल. म्हणजे एक असं. एक बघा, आपण दोनदा तसे खूप असे कौटुंबिक प्रसंग होते. राजकीय दृष्ट्यात एक प्रसंग आला होता की ज्या वेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये एकदा दादानी मंत्रिपदाचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळेला आदल्या दिवशी मला फोन केला, उद्या कुठं आहे? तर म्हटलं मी अलिबागला R.R. पाटील साहेब आहेत, जाणार आहे. म्हणजे जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाचं भूमिपूजन. किती वाजता? म्हटलं 8 वाजता बोटने जाणार. म्हणजे 7, 7:30, 7ला घरी आहे. मी गेलो. त्यावेळेला व्यथित होते, कारण त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये सतत टाइम्स ऑफ इंडियातून सगळ्यांनी मोहीम चालवली. मोहीम 70,000 कोटी सिंचन घोटाळा आणि सगळं चाललेलं होतं त्या काळात. ते मला म्हणाल मी आज राजीनामा देणार आहे. मी अजून आईलाही बोललो नाही, बहिणींचं नाव घेतलं त्यांनाही बोललो नाही, पण तुला सांगतोय, तू कोणाजवळ बोलणार नाहीस याच्या मला विश्वास आहे म्हणून सांगतोय. आता इथेच माझ्या त्यांच्या विश्वासाची फुसफुती असं मी मानतो. मी त्यांना सांगितलं की बाबा दादा तुम्ही साहेबांच्या कानावर घाला. त्यावेळेला पहिल्यांदा मी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्यांना असं ते एकाकी पण जाणवल्यासारखं मला वाटलं. आणि ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दलचे ते एक मोहीम चालू केल्यासारखं होतं. आणि त्याच्यामुळे मग खट्टमिठी मारून एकमेकाला सावरलं आणि मग त्याशी त्यांनी संध्याकाळी राजीनामा दिला. नंतर ते सगळा तिथे समिती ATR वगैरे वगैरे ते सगळं झालं. त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल की 2019मध्ये सुद्धा त्यांनी बारामतीच्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. ती बाब त्यांनी त्याशी सकाळी मला सांगितली होती, आदल्या रात्री. पण दुसऱ्या दिवशी मी दिवसभर कर्जत खालापूरची एक मीटिंग लावली होती, तिकडं होतो. आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांनी तो राजीनामा दिला. हरिभाऊ बागडेंना बोलवलं. त्यांचे त्यावेळेला एक टायपिस्ट होते, ते त्यांच्यासोबत असायचे. त्यांनी तो राजीनामा दिला आणि मग तो राजीनामाची बातमी, कारण हरिभाऊ बागडेंनी तो स्वीकारला आणि ती लगेच आली. आणि त्यावेळेला कोणालाच ही माहिती नव्हती की ते राजीनामा देणार आहे आमदारकीचं. त्यावेळेला सुद्धा राज्य सहकारी बँकेच्या बद्दलची विनाकारण त्यांच्यावरती ते गंभीर आरोप झाले होते. आणि तो दिवस असा होता की ज्या दिवशी साहेबांना ईडीला बोलवलं नोटीस दिली सर, तोच दिवस होता. त्याशी उलट साहेबांच्याकडेच पोलीस आयुक्त गेले आणि जाऊ नका म्हणून सांगितलं. ते आपल्याला सर्व माहितीच आहे. त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला हे सगळं झालं त्याच्यानंतर मग आम्ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती ज्याला प्रेस घेतली त्याच्या आधी आम्ही दोघेच होतो. त्यावेळेला सुद्धा एक हळवा भावनाप्रधान दादा कसे आहेत, म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. म्हणजे अनेक वेळेला संकटाचा, प्रचंड प्रमाणावरती त्यांच्याबद्दल केलेला टीकेचा, ज्या पद्धतीने बदनामी होत गेली त्या सगळ्याचा त्यांनी मुकाबला केला. पण शेवटी मनातल्या आतल्या कोपऱ्यात ही कुठेतरी हवे पण प्रत्येकाचा असतं. आणि अव्यक्त स्वरूपामध्ये आम्ही अनेक वेळेला बोलायचो, पण न बोलता सुद्धा आमचे अर्धा तास बसलेलं राहायचो. आता आपणही साहित्यिकच आहात, उत्तम लिहित आहात. बोलणं म्हणजेच सगळं काय असं न बोलण्याने न संवाद करता सुद्धा असं आपण बसलोय तर मला काय वाटतं, आपल्याला काय वाटतं हे आपल्याला कळू शकत असतं. इतक्या जेवाळकीचे तसे संबंध राहिले. म्हणून मी ते सांगितलं की तसंच दिलखुलास दादा, दिलदार दादा, रसिक दादा, म्हणजे जुनी राजेश खन्नाची किंवा यांची गाणी ऐकणं आज असं दादांना एक विलक्षण आनंद छंद होता. ते टाईम मॅनेजमेंटमध्ये मी अनेक नेत्यांचा मला सहवास मिळाला. उत्तम टाईम मॅनेजमेंटमध्ये आज आदरणीय पवार साहेब. वेळ आणि एका दिवसात किती लोकांना भेटायचं ते ठरलेलं आणि जे काही काम करायचं असेल ते लॉजिकल एंडला नेणं, तीच दुरुक्ती मी पाहिली दादा. हजारो माणसं भेटत असतील, त्यांनाही ते भेटत गेले, भेटले ना असं नाही. टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या व्यस्त याच्यामध्ये सुद्धा स्वतःसाठी वेळ काढणं किंवा वर्षातून एकदा मुलांसह बहिणींसह परदेशात जाणं, म्हणजे याचा अर्थ कुटुंबाला सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागतो. कारण इतका कार्यव्यस्त राहणारा नेतृत्व, पण त्याही बाबतीमध्ये त्यांनी कुटुंबावस्थेत जोपातलाच.
मैत्रीचे अनेक क्षण अनुभवलेच. माझ्या सुत्रावडच्या फार्मचं त्यांना इतकं कौतुक की तिथे यायचे 2-2 दिवस त्यांना राहायला बरं वाटायचं. आईंना घेऊन यायचे, त्यांच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन यायचे, कारण निसर्गाचं त्यांना खूप वेळ. आणि कोकणामधून प्रवास करणं रस्त्याने बाय रोड हा सुद्धा एक त्यांचा आनंदाचा भाग होता. म्हणून त्यांच्यातले अनेक बाबी सगळ्यांनी पाहिल्या. ते एक उत्तम प्रशासक, वक्तशीरपणा, स्वच्छता वगैरे वगैरे ठीक आहे, पण त्याच्याबरोबरच एक साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, हलवेपणा, मैत्री या सगळ्या गोष्टीचे वेगवेगळे कंगोरे त्यांच्या जीवनात प्रदीर्घ काळ मला राहण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे ते अनुभवायला मिळाले. गाडीत काय काय वेळेला गाणी गुणगुणायची. आता दादानी गाणी गुणगुणू शकतात असं कोणाला सांगायला गेलं तर ते म्हणतील काय, पण गाणी इतकी गुणगुणायची मनापासून, हा एक त्यांचा होता. एक त्यांचा नशिबात होतं की त्याला झोप लगेच लागायची. गाडीत बोलता बोलता मी आता झोपतो, 1 मिनिट व्हायच्यात गाढ झोप, आणि जाग आल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा लगेच ज्या विषयावरती आपण बोलत होतो त्या विषयाची सुरुवात. म्हणजे एक विलक्षण, म्हणजे एक अजबच असं पाहिलं मी. आणि मी खूप त्याबद्दलचा एक भाग्यवान आहे की इतका प्रदीर्घ सहवास, विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र करण्याचा माझ्याकडनं जेवढा झाला असेल प्रयत्न तेवढा मी प्रामाणिकपणाने केला. मग असे अनेक क्षण आहेत. त्यांना क्रिकेटचं वेळ, कबड्डीचं, खो खो, हे एकूण क्रीडा क्षेत्राबद्दलचं त्यांचं एक विशेष विलक्षण सगळ्यात होतं. त्या सगळ्या संस्था कशा उभारायच्या या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं, आता शिवाजी पार्कचं कबड्डी असोसिएशनचं ऑफिस, दादा अध्यक्ष झाल्यावर बुवा साळवी त्यावेळेला त्याचे प्रमुख असायचे, पण बुवांच्या मनासारखं त्यांनी करून दिलं. निवडीत कधी हस्तक्षेप नाही, कबड्डीच्या संघाच्या निवडीत नाही, खो खोच्या निवडीत नाही, ऑलिम्पिकच्या कशा निवडीत हस्तक्षेप हा विषय नाही. मेरिटवरती त्यांना त्या ठिकाणी येण्याचं असे त्यांचे असे अनेक कंगोरे आहेत. आता माझ्या नातवावरती तर त्यांचं विलक्षण प्रेम. आले घरी का पहिल्यांदा काय चिरंजीव बोला, म्हणजे एक भावना प्रदान कसं असतं तर ते सगळंच मला त्या ठिकाणी अनुभवलं. कौटुंबिक दोन्ही कुटुंबाचे संबंध कसे होते तुमचे? तटकरी कुटुंब आणि पवार कुटुंब, म्हणजे व्यक्तिगत तुमची मैत्री, पण त्या पलीकडे कौटुंबिक मला आठवतं जिव्हाळा की हा कशा प्रकारचा होता ते काही जरा आठवणी सांगा. अनिकेतचं लग्न ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला त्याचा एंगेजमेंटचा कार्यक्रम आम्ही मुलींना ठेवला. मी दादांना खवलं तर बहिणींना त्यांनी पाठवलं. अनिकेतच्या लग्नानंतर पार जय लहान होते, त्यांना घेऊन 1 दिवस आधी आले बहिणी, ते रोहाला एक ठिकाणी राहिले. त्याच्यामुळे कौटुंबिक वर्षातून किंवा 2-3 वेळेला सुत्रावडीला आले नाहीत असं कधी नाही, कमीत राहायला. बाकी अशा अनेक वेळेला ते त्यांचं येणं जाणं होतच. जाता येतं तर केव्हाही कार्यक्रमाच्या निमित्ताने, कार्यक्रम नसताना सुद्धा पूर्ण कुटुंब घेऊन आलेले आहेत. म्हणजे त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, यांच्या सहित अनेक वेळेला ते यायचे. कारण त्यांना कोकणात आणि विशेष करून माझ्या फार्म हाऊसला येणं त्यांना खूपच आनंद त्या ठिकाणी वाटायचा. खूप जिव्हाळ्याचे संबंध राहिले. तर पण मला आता नेहमी या सगळ्या तुमच्या 30 वर्षाच्या प्रवासात एक प्रसंग मला असा आठवतो की तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता, तो पहाटेचा शपथविधीचा तो प्रसंग होता. तो आधीचा काळ आणि त्यानंतरचं, म्हणजे तुम्ही तिथं सोबत नव्हता याचा अर्थ तुमच्यावरचा त्यांचा विश्वास अजिबात कमी झालेला नाही. आणि नंतर शेवटच्या टप्प्यातल्या त्यांच्या महत्त्वाच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीच्या वेळी तुम्ही त्यांच्यासोबतच आहात. तर तो काय पॅच आहे मधला? एक असं आहे की काही गोष्टी ज्या म्हणजे त्यात मला नाही, मी त्याकडे अशा यानं बघतो की तुम्ही त्यात मोकळेपणानं काही भूमिका घेतली होती स्पष्टपणे, म्हणजे असं छुपेपणानं त्यात काही नव्हतं मला जे माहिती आहे त्यानुसार. एक कसं आहे की 19ला निकाल लागल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. होय. आणि मग निवडणुकीच्या निकालाच्या नंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरना भाजप आणि शिवसेनेमध्ये संवाद झाला. त्याच्यानंतर मग काय काय पर्याय राहू शकतात सत्ता स्थापनेची, तर त्याच्या आधी 14ला सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा बाहेरून पाठिंबा दिला. मी प्रदेशाध्यक्ष होतो, प्रफुल्लभाई त्यावेळेला सरचिटणीस होते, आम्ही शिलोर रोखलाच होतो, भुजबळ साहेब पण होते, दादा होते, आदरणीय साहेबांनी बोलवतो आणि मी पाठिंबा दिला. 16-17 तर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला, पण शेवटच्या टप्प्याला काही कारणाच्यामुळे तो राहिला. 19ला ज्या वेळेला 2 पर्याय होते, एक तर आम्ही भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन करणं, किंवा जो मग महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित असे 2 पर्याय होते. आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये, दादा, मी, प्रवीणभाई असतो,
कारण त्या सरकारला स्थिरता अधिक लाभली असती. देशामध्ये मोदी साहेब दुसऱ्यांदा फार मोठ्या मताधिक्याने सिंगल हँडेड भाजपला बहुमत होतं, ते निवडून आले होते. देवेंद्रजींनी 14 ते 19 त्यांच्या प्रशासनाचा मौकूफ दाखवला होता. अशा वेळेला महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी ते योग्य आहे असं आमचं पक्षात मत होतं. आणि तशी चर्चाही अनेक वेळेला झाली होती. त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. त्याच्यानंतर मग ते राष्ट्रपती राजवट त्या शपथविधीच्या वेळेला ते उठले. त्या सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही सोबतच होतो. काही चर्चेच्यामुळे त्यांच्या शपथविधीला मी नव्हतो, पण त्याच्यानंतर आधी झालेल्या घडामोडी, दादाने घेतलेली शपथ, त्याच्यानंतर मग ज्या गतीने आदरणीय पवार साहेबांनी सगळं सावरण्याचा प्रयत्न केला, त्याही प्रक्रियेत तिकडे होतो. नंतर मग दादा पुन्हा प्रवाहामध्ये येण्याचा निर्णय घेतला, त्याही प्रक्रियेमध्ये होतो. आणि त्याच्यामुळे आता आज काय मी त्याच्याबद्दल मुख्य काही गोष्टी त्या तशाच राहणं बरं असतं. शपथविधीला मी नव्हतो, शपथविधी झाला, माहिती होतं का तर माहिती होतं. आता यापेक्षा काय अधिक नाही. पण आपण बोलतोय स्वाभाविकच आहे, कारण अनेकांना त्यावेळेला वाटलं की इथे शपथविधी होत असताना सुनील तटकरे कसा नाही. तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे, रास्त आहे. पण त्याच्यानंतरच्या सगळ्या घडामोडी, मग पक्षांतर्गत बाकीच्या अनेक बाबी, मग 22ला शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका, त्यानंतर पक्षामध्ये उठलेलं वादळ, त्याबद्दलची भूमिका, मग साहेबांचा राजीनामा एक दिवस साहेबांनी दिला होता त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेला, त्याच्यानंतरचे 7-8 दिवस, या सगळ्या प्रक्रियेतल्या घडामोडीमधला होत. आणि मग शेवटी जे 23ला जो आम्ही निर्णय घेतला तो का असा एका दिवसात झाला नाही. त्याच्या पाठीमागे सुद्धा दीर्घ पद्धतीच्या चर्चा होत्या. कारण शेवटी एवढी भूमिका मोठ्या प्रमाणावरती घेणं हे सुद्धा एक तऱ्हेचं धाडस होतं. आणि ते दादाने दाखवलं, त्याच्यासोबत मग आम्ही सगळे होतो. म्हणजे कृपलवे होते, भुजबळ साहेब होते, मुश्रीफ होते, दिलीपराव होते, धनंजय मुंडे होते, रामराजे नाईक निंबाळकर त्याला आमच्या त्या प्रमुख पैकी एक होते. मग स्वाभाविकपणाने आमदारांची साथ त्या ठिकाणी मिळाली. अनेक वेळेला त्यावेळेला केंद्रीय नेतृत्वाजवळ भारतीय जनता पक्षाच्या चर्चा आम्हाला कराव्या लागल्या. विशेष करून अमितभाईंचे सहकार्य त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळत गेलं. त्याच्यातून ते सत्तांतर किंवा आमचा सत्तेमधला सहभाग किंवा एनडीएमधला सहभाग, किंवा अनेक जण टीका करतात की पक्ष आता ज्या वेळेला एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय झाला आणि स्वाभाविकपणाने पक्षामध्ये 2 प्रवाह निर्माण होणं स्वाभाविक होतं. ते त्याला काय त्याच्यात काही होत असते. कारण एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय हा साहेबांना मान्य असणारा नव्हताच, आम्ही जाण्याचा. स्वाभाविकपणाने आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली. त्याच्यामुळे पक्षात 2 भाग झाले. त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत गेल्या. पण आता आज तो तपशील हा महत्त्वाचा आजच्या मुलाखतीचा आपला तो तपशील हा काय तो भाग नाही. मी त्या अनुषंगानं तुम्ही दादांच्या बरोबर असणं, दादांना जवळ बघितले, हे सगळं मला ते जाणून घ्यायचं आहे. मला त्यावेळेच्या राजकारण मला बऱ्याच खूप गोष्टी माहिती आहेत. खूप नाही आपल्याला खूपच गोष्टी माहिती आहेत. आता अनिकेत असेल, आदिती असेल, आदितीला तर ते लेखच मानायचे मुलांवरती, किंवा ज्यावेळेला दादा घरी यायचे जे आत्मीयतेने, पत्नी असेल वर्धा, किंवा बहिणी यायच्या, त्या बहिणींकडे आम्ही जायचो, बारामतीला जायचो. त्यावेळेला एक असं एक वेगळं विलक्षण बॉन्डिंग 2 कुटुंबातलं हे अगदी त्या ठिकाणी निश्चितपणाने राहिलं. आणि गेल्या वर्षीचीच गोष्ट 22 जुलै दादांचा वाढदिवस, ते त्यांच्या पूर्ण कुटुंबातच करत असतात. म्हणजे दादांची फॅमिली आणि दादांचे काही नातेवाईक येत असतात. डोकोड्याला त्यांचा फार्म हाऊस आहे, तिथेच होतं. कुठे? धोकोडे हां, इथे पुण्याजवळ. तर मी दरवर्षी जातो. आदल्या दिवशी मी दौऱ्यावरून आलो, माझा मराठवाड्यातला दौरा संपवून, आणि सकाळच्या वेळेला मी गेलो. मी बसलो असताना त्यांना 2 व्यक्ती भेटायला आले. मी काय नाव म्हणत नाही, ती त्यांच्या नात्यातलीच होती, पण राजकीय दृष्ट्या आली होती. कशासाठी आली होती तेही सांगत नाही, कारण ते वेगळ्या कारणासाठी आली होती. ते गेले आणि मग मी बसलो. तेवढ्यात माझा नातू आला, अधिराज, अनिकेतचा मुलगा. त्या नातवावरती दादांचं विलक्षण प्रेम. त्यांचा वाढदिवस 11, 11:30 वाजले होते. नातवाला सोबत घेतला आणि ती जी इलेक्ट्रिक कार आहे, बग्गी ज्याला म्हणतो, ते स्वतः चालायला बसले. त्याला बाजूला बसवला, मी पाठच्या बाजूला, आणि संबंध फार्म हाऊस
त्याला 1 तास ते दाखवत होते, 1 तास. बर त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला नातवाला घेऊन 1 तास कुठं विहीर, कुठे काय, कशी प्लांटेशन, कसं त्याने ते हे केलेलं, हे सगळं दाखवायला ते 1 तास माझ्या नातवाला ते घेऊन स्वतः फिरत होते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळं त्यांचं कुटुंब आलेलं असताना 11, 11:30ची ती वेळ होती. 1 तासभर पूर्ण त्याला फार्म हाऊस त्यांनी दाखवला आणि नवीन नवीन काय काय केलं आहे, कसं प्लांटेशन केलं आहे, जुनं झाड कुठलं होतं, इथे काय केलं आहे, इथे त्यांनी जे हे केलेलं होतं गझिबो तो कसा वाटतो, बाकीचं काय काय, हे सगळं त्याला दाखवत बसले होते. म्हणजे माझ्या नातवावरचं त्यांचं विलक्षण प्रेम, म्हणजे 2 अर्थाने कुटुंबाबद्दलची असलेली आपुलकी तर त्याच्यात होतीच, पण 1 तास त्याला स्वतःला घेऊन फिरत त्याला ते सांगणं, म्हणजे त्याच्यासोबतचा त्यांच्या वाढदिवसाचा आनंद 1 तास नातवावर तर मी पाठीमागेच बसलेला आहे. माझ्या जीवनात तो एक विलक्षण त्यांच्या प्रेमाचा, माझ्या कुटुंबाच्या बद्दल असलेल्या भावनांचा, त्यांच्या 22 जुलैचा वाढदिवस गेल्या वर्षी, माहीत नाही आता ह्या वर्षी ते नाही, त्याचं शल्य दुःख मनामध्ये आहेच, पण ती आठवण माझ्या आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी राहील. ज्या पद्धतीने ते नातवाला नेहमी त्याला भेटला, ये चिरंजीवी ये, आणि सोबत घेऊन बसवायचे, आणि मग त्यावेळेला ते फिरत राहिले. आदिराजचं वय आता 10 चौथीत आहे, 10-11 वर्ष. पण पहिल्यापासून म्हणजे गेले 3-4 वर्ष सुत्राळ्याला आले आणि आदिराज दिसला नाही, किंवा काकींना सुद्धा आदिराजच्या बद्दलचं प्रेम, बहिणींना हे खूप राहिलं. आता तुम्ही त्यांच्याबरोबर सहकारी मंत्री म्हणूनही खूप काळ एका मंत्रिमंडळातही तुम्ही दीर्घकाळ काम केलेलं आहे. तर मला प्रशासक म्हणून, राज्यकर्ते म्हणून त्यांच्या निर्णय, कसोटीच्या प्रसंगात त्यांच्या निर्णय घेण्याच्या काही ह्याच्या उदाहरणं मला तुमच्याकडून हवीत, की बाबा काय अशा या प्रसंगात ते असं वागले, खूप असं लक्षात राहिलेल्या अशा कुठल्या घटना आहेत, कुठले प्रसंग आहेत, कुठले निर्णय आहेत? एक बघा, प्रामुख्याने महाराष्ट्रातला सिंचनाच्या क्षेत्रातला अनुशेष, विदर्भाचा असेल, मराठवाड्याचा असेल, आज मराठवाड्यामध्ये जे बॅरेजेस झाले, आयुष्यभरामध्ये सर्वाधिक दादांना टिकायला सामोरं जावं लागलं जलसंपदा विभागातल्या तथाकथित काही बाबींच्या बाबतीत. पण आज मराठवाड्यामध्ये जे बॅरेजेस उभे आहेत मराठवाड्यामध्ये, ते सगळे बॅरेजेस उभे करण्यामध्ये अजितदादांचं प्रशासन कौशल्य, दुष्काळी भागाला न्याय देण्याची त्यांची मनापासूनची असलेली इच्छा, कृष्णेचं पाणी वळवाच्या बाबतीमध्ये असेल, गोदावरीचं वाया जाणार पाणी शेजारच्या आंध्रमध्ये जाताना नांदेडला बांधलेला त्या परिसरातला बॅरेजेस असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी काम केलं. टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागलं, दुमत असं काही कारण नाही, पण त्या क्षेत्रातला आमूलाग्र बदल करण्यामध्ये त्यांनी ठामपणाने उचललेली पावलं त्या कालावधीमध्ये होती. आता अनेक वेळेला अशा पैचे निर्णय घेताना मंत्रिमंडळामध्ये असेल किंवा विभागामध्ये असेल, त्यावेळेला वित्त खातं त्यांच्याकडे नव्हतं, त्यामुळे वित्त खात्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांचं हित कशात आहे, दुष्काळी भागाला न्याय कशामध्ये देऊ शकतो, या इच्छाशक्तीची प्रखर त्याच्यामध्ये बाब. दुसऱ्यांदा मी पाहिलं की उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे वित्त नियोजन झाल्यावर विशेष करून कोकणामध्ये सहकार चळवळ रुजली नाही. त्याच्यामुळे जसं साखर कारखानदारीला, आपल्या सूतगिरणीला, सहकार क्षेत्राला राज्य सरकारने 1-10 प्रमाणामध्ये भागभांडवल दिलं. कोकणामध्ये सहकार चळवळीला काय देण्याचा कधी प्रश्नच नाही. पण म्हणून कोकणामध्ये फलोत्पादन असेल, जसं पवारसाहेबांनी रोजगाराची सांगड घालत 92ला फलोत्पादनाची योजना आणली, अशा पद्धतीने कोकणाला ज्या ज्या वेळेला काही अधिक देण्याचा विषय आला असेल, त्यावेळेला दादा त्याच्यामध्ये नेहमी अग्रेसर आहे. कोकणाचा हिताची जपणूक करणारे कोकणातले मुख्यमंत्री झाले, त्यांनी पाहिलंच आपापल्या पद्धतीने. काही काळ कमी मिळाला असेल, अब्दुल साहेबांनी पाहिलं, कधी मनोहर जोशी काही काळ होते, त्याच्यानंतर नारायण राणे साहेब. अन्य लोक जसे संघर्ष करून आम्हाला मागतात तसं ते कोकणातले लोक तसा संघर्षही नाही झाला. ती वस्तुस्थिती ती खरी आहे, पण झुकतमाप दादांच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला सतत मिळत राहील. अशा वेळेला सुद्धा, ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं, करोना आला, त्यावेळेला सुद्धा कोकणामध्ये प्रचंड नुकसान झालं. त्यावेळेला त्यांनी जी भूमिका घेतली, त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, एकनाथराव सुद्धा सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये होते, त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेसचे नेते मंडळ होते. पण कोकणाला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला हे केलंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका सुद्धा दादांची त्या ठिकाणी राहिली. असे अनेक निर्णय होते
म्हणजे दादांच्या मनाचा मोठेपणा सांगतो मी की ज्या वेळेला सी लिंकचं उद्घाटन झालं हं. त्यावेळेला राजीव गांधींचं नाव द्यावं असं पवार पवार साहेबांनी मध्येच उठून मागणी केली. मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला विषय आला त्यावेळेला मग स्वाभाविकपणाने राष्ट्रवादीचे काही मंत्र्यांनी सगळी मागणी केली की राजीव गांधींचं नाव द्यावंच, पण मुंबई पुणे एक्सप्रेस कोल्हापूर रस्ता आहे त्याला चव्हाण साहेबांचं नाव द्या. तोही झाला. इतिवृत्त मंजूर करायला ज्याला दुसऱ्या आठवड्यात आलं हं. त्याला दादानी, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासरावजी गेले होते, म्हणाले आपण ईस्टर्न फ्रीवे केला आहे त्याला विलासरावचं नाव तुम्ही दिलं पाहिजे. हं. विलासरावचं नाव दिलं पाहिजे मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली, दादाने केली. आणि याचा अर्थ असा की ज्यांचं योगदान या राज्यासाठी राहिलं त्यांचं स्मरण, मुंबई आपली राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, एक महत्त्वाचा टप्पा त्या ज्या ईस्टर्न फ्रीवेच्या माध्यमातून जो झाला आहे. म्हणजे नेहमी आपण पायाभूत प्रकल्पांची चर्चा करतो, म्हणजे मुंबईतलं आतापर्यंतचे सगळ्यात गुणवत्तापूर्ण कामं कुठली शिलिंक आणि ईस्टर्न एक्सप्रेसवे ही दोन, म्हणजे अजूनपर्यंत तिथं म्हणजे कुठली त्या रस्त्यांची दोन्ही गोष्टींची तक्रार आली नाही. म्हणजे नवीन नवीन काही गोष्टी झालेल्या पडताना कोसळताना सगळं दिसतं, पण हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या दोन्ही. आणि तुम्ही मला विचारलं की तुमचे त्यांचे संबंध, माझे त्यांचे संबंध तर होतेच. विलासरावजींचे माझे संबंध राहिले, जरी विलासराव काँग्रेसच्या मुख्यमंत्री होते म्हणून विलासराव मला मोकेपणा द्यायचे, म्हणून दादांच्या किंवा पवारसाहेबांच्या मनात कधी असं वेगळं आलं नाही, कारण दोन भिन्न पक्ष. होय. विलासरावना सुद्धा असं कधी वाटलं नाही की सुनील राष्ट्रवादीचा आहे, इतकी आमची विश्वास हा एक भाग. पण विलासराव गमतीने मला अहमद पटेल हाक मारायचे. हो, बरं. म्हणजे अहमद पटेल साहेब म्हणजे सोनिया गांधींचे जवळचे, तसं मी तुम्ही शरद पवारांच्या दादांच्या बरं. हां. ते दादांना अजितराव म्हणायचे. होय, अजितराव. अजितराव. तर असंच एकदा सभागृहात विलासरावजी बसले होते मुख्यमंत्री, या म्हणाले अहमद पटेल, तर दादा तिकडच्या बाजूला होते. मी हसून म्हटलं की बाबा मला तुम्ही जे म्हणताय ते यांच्या कानावर घाला. म्हणाले अजितराव इकडे बसलं म्हणाले. हे म्हणाले अहमद पटेल. मी म्हटलं सोनियाजी मोठ्या आहेत, अहमदबाई मोठेच आहेत, दादाही मोठे आहेत, पण ते विलासरावचा एक खेळकर, दिलदार आणि एक विलासराव ते बोलल्यावर दादांना एक क्षणभर लक्षात यायला उशीर झाला, पण लक्षात आल्यावर दादा पण खाळावून असले आणि विलासरावचा हास्य तर तुम्ही पाहिलेलंच आहात. त्याच्यामुळे तो एक क्षण माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा आहे की विलासरावांनी माझ्याबद्दल असं बोलणं, ते दादांची संबंधित आहे, कारण मी त्यांचा अहमद पटेल. आता विलासरावांसारखं एक लोकोत्तर नेतृत्व माझ्या आणि दादांच्या संबंधाबद्दल असं ज्या वेळेला ते जोडतात, ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी पोचपावती आहे. मी हेच मानतो, जसं आपण म्हणालात की दादांचे आम्ही समवयस्क इतके सगळे सहकारी, पण दादांच्या मैत्रीजवळ कोण असं आहे असं कोणाला वाटलं नाही. तसं विलासरावांसारखा एका लोकोत्तर नेतृत्व ज्याचा त्यांचंही प्रशासनाचं बघू, विलासरावांचं सुद्धा आणि अवतीभोवतीच्या परिस्थितीचं आकलन सगळीकडे आकलन चौफेर. विलासरावांचं व्यक्तिमत्व ते तसंच होतं. अशा वेळेला माझा आणि दादांच्या संबंधाचा उल्लेख त्यांनी त्या पद्धतीचं करणं, मला असं वाटतं की माझ्यासाठी तो एक वेगळा गौरव असं मी मानतो. दुसरं एक या सगळ्या ह्याच्यात मला, म्हणजे मी त्याचा अनेकदा उल्लेख केला की करोनाच्या काळाचा तुमच्या आत्ताच्या बोलण्यात उल्लेख आला. म्हणजे या काळात अजितदादांनी केलेलं काम, म्हणजे एकूण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या प्रकृतीच्या काही अडचणी असतील किंवा अन्य गोष्टींच्यामुळे त्यांचं तेवढं सक्रिय नसणं आणि संपूर्ण राज्य चालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे लक्षात घेऊन त्या जबाबदारीनं राज्य चालणं, म्हणजे नंतर त्यांनाही त्यात कोरोना वगैरे नंतर झालेलं आपलं माहिती आहे. तर हे सगळं त्या काळातले दादा तुम्हाला कसे भासले? बघा, करोनाचा कालखंड इतका भयावह होता, पण एकच असे आहेत अजितदादा की जे मंत्रालयामध्ये यायचे. त्यांचा तो टिपिकल मास्क, त्यांनी मास्क नाही बदलला, तो असा पुढचा मास्क तसाच. इतरांनी वेगवेगळे मास्क, काही दिसायला चांगला दिसतो असे मास्क पण घातले, पण दादांचा तो मास्क तो ठरलेलाच, तो त्यांनी बदलला नाही. मंत्रालय त्यांनी येणं सोडलं नाही, मंत्रालयामध्ये बसूनच पण करोनाच्या वेळेला दिलेल्या सगळ्या नियमाचं पालन करूनच ते त्या कालावधीमध्ये काम करतात. हे त्यांचं खूप गुण वैशिष्ट्य आहे. आणि 2 दिवस पुण्यात देऊन पुण्यातलं सगळं पालकमंत्री म्हणून शुक्रवार शनिवार पुण्यातच करोनाचा आढावा, बाकीचा आढावा, हे त्यांनी विलक्षणपैचं काम केलं.
आता तुम्ही म्हणाल तर बघा, त्यांना करोना व्हायच्या आदल्या दिवशी आम्ही दोघे सोबत होतो. मी सहयोगलाच होतो त्यांच्या घरी. दुसऱ्या दिवशी त्यांना करोना डायग्नोज झाला, त्यांना त्रास झाला आणि त्यांनी चेकअप केले. 1-2 दिवस ते हॉस्पिटलमध्ये गेले नाही. मी गावाला गेलो. मला गावाला गेल्याच्यानंतर तिथं टेस्ट केल्यावर लक्षात आलं की पॉझिटिव्ह आहे. मी आलो, मी ब्रीच कँडीला ॲडमिट झालो आणि त्याच दिवशी संध्याकाळी दादांना ब्रीच कँडीला ॲडमिट केलं गेलं आणि दोघांच्या रूम बाजूबाजूला. त्यावेळेला करोनाच्यामुळे ब्रीच कँडी तर फुलच होतं. योगायोगाने दोघांच्या रूम बाजूबाजूला. आणि दुसऱ्या दिवशी पवार साहेबांचा फोन आला. अरे म्हणाले, इतकी मैत्री तुमची दोघांची, बाजूबाजूच्या रूममध्ये आणि लगेच सकाळी त्यांना झाला आणि संध्याकाळी तुला झाला. हे पण पवारसाहेब गमतीने बोलले, पण म्हणजे पुन्हा एकदा ती बॉन्डिंग माझी त्यांची एक अशा पद्धतीने अधोरेखित झाली. ते 8 दिवस आम्ही दोघे शेजारच्या रूममध्ये, माझ्याकडे सकाळी पेपर यायचे, त्यांच्याकडे पाठवायचो. एक बघा दादांचं दुसरं, पेपर सगळे वाचायचे, पण पेपर पुन्हा घडी ठेवून अशी परत यायची की जसं पेपर आपल्याकडे आल्यावर जशी घडी तशीच सगळे पेपर, सगळी पानं वाचून झालेली असायची. पण पेपर परत येताना जणू की आत्ताच आपल्याकडे पेपर आलाय अशा पद्धतीने इतकं तशी ती घडी, ती अशी इकडची तिकडेही नाही, जशी पेपरची घडी येते प्रिंटिंग प्रेस तशीच. आणि ते 8 दिवस ते बाजूला, मी बाजूला. बोलणं फक्त असं, बाई काय नाही, बाकी बस ते चालायचे. कारण त्यावेळेला थोडंसं एक ते इंजेक्शन ते आलेलं होतं, ते दोघांनी घेतलेलं होतं, रेमडेसिवीर आणि मग एक अर्धा तास फिरणं. मग ज्या दिवशी मला डिस्चार्ज झाला त्या दिवशी संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. म्हणजे योगा एक असा आधार दोघांना एकाच वेळेला झाला. शेजारीच आम्ही होतो. त्याच्याबद्दलही पवार साहेबांनी गमतीने मलाही फोन केला, भाग सोडा त्याच्यातला. पण त्यांचा मी मनोनिग्रहपणपणा पाहिला, विलक्षण इच्छाशक्ती पाहिली, काम करण्याचा झपाट्या अनुभवला आणि याच्यातून हळवेपणासुद्धा त्यांच्याकडे कमालीचा होता. नक्की सांगेन त्यांची जी प्रतिमा ज्या पद्धतीने, पण एक उत्तम प्रशासक महाराष्ट्राने पाहिली. आपण बघाल की दादांचा त्या दिवशी दुर्दैवी निधन झाल्यावर अख्खा महाराष्ट्र हळहळला, देश हळहळला. आणि महाराष्ट्राला सुद्धा दादा काय आहेत हे त्यावेळेला अधिक जाणवलं गेलं. आणि आपल्यालाही जाणवलं की महाराष्ट्रामध्ये दादांच्या बद्दलची किती प्रेमाची भावना. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यातलं बाजारपेठ असलेलं गाव असं नव्हतं की ते दादांच्या मूर्तीमुळे बंद न झालं. आणि बंद करायला कोणी गेलं नव्हतं. उत्स्फूर्तपणाने जनतेने वाहिलेली ती दादांना श्रद्धांजली होती. असं कोणा नेत्याच्यासाठी अलीकडच्या कालावधीमध्ये झालेलं मला अनुभव नाही. असं एक विलक्षणच नेतृत्व. म्हणजे किती बोलत राहिलं तर ते संपणारच. दादांच्या म्हणजे काही त्यांच्या वक्तव्यांच्यामुळे वेळोवेळी काही वाद झाले. म्हणजे ते असं बोलत गेले की सुसाट एकदा ती गाडी सुटली की ती मग कुठं त्याला काय ब्रेक लागायचा नाही. तर तुम्ही मित्र म्हणून कधी त्यांना या गोष्टी जरा जपून हे करायचं सांगायचा कधी प्रयत्न केला का, किंवा त्या संदर्भात त्यांच्या हे काय असायचं, त्यांची प्रतिक्रिया काय असायची? काय की ज्या वेळेला अशा काही घटना घडल्या आणि त्यांच्याकडनं असं बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलं, तसंच तुम्हाला मी सांगतो, ते इंदापूरला झालेलं वक्तव्य, मग चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला जाऊन त्यांनी दिवसभर आत्मक्लेश केला. तसंच नांदेडच्या दौऱ्यावरती, नांदेडच्या तिथं पत्रकार, मी आणि ते सोबत माझ्या विभागाचाच कार्यक्रम. आणि बोलता बोलता ते झालं अनाहूतपणाने. एक शेतकरी कोणतरी उठला, ते कॅमेरावाले तिकडे धावले, तर ते एवढंच ते बोलले. त्याच्यात काय त्यांना दुखवायचं पत्रकारांना नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग ते सुरू झालं. आणि मग ते सुरू झाल्याच्या नंतर मग आता मी त्या घटनेचा साक्षीदार, मी तिथंच होतो. म्हणजे ज्या पत्रकारांना वाटलं ते काहीतरी बोलले, तो त्यांना तसं वाटतं त्यांच्या दृष्टीने योग्य होतं. दादा बोलले तर त्यांचा हेतू दुसरा होता. पण काही वेळेला काही प्रसंग असे घडतात की त्यावेळेला काय चूक काय बरोबर हे करण्याच्या पलीकडे ते जातं. तसं ते त्यावेळेला ते प्रकरण गेलं. मग ते 4 दिवस पत्रकारांचा बहिष्कार वगैरे वगैरे. त्यावेळेला तर आम्ही भेटलो, कारण नंतर आम्ही सोबतच आलो होतो मुंबईला. तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवसापासून ते सुरू झालं, बहिष्कारात सुरू झालं. मग आम्ही दोघेच ज्यावेळेला भेटलो त्यावेळेला मी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांनाही जाणवलं की झालंय आता काय, घडून गेले. मलाही जाणवलं घडून गेले. पण आता असं की जे घडून गेले त्याच्याबद्दल बोलण्यातही काय नाही.
पण नजरेतूनच लक्षात आलं की बा घडून गेलंय, घडलं ते काही योग्य नाही. पण अशा वेळेला कधी मला त्यांना सांगावं असं कधी झालंच नाही, कारण ज्या ज्या वेळेला असे काय फार मोठे प्रसंग नाही झाले, एक 2-4 असे प्रसंग झाले की ज्याच्यातून एक वादग्रस्त पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यातला बोलण्याचा हेतू त्यांचा तसा नव्हता, पण त्यांचा एक ढंग असायचा, एक बोलण्याची पद्धत असायची, ढब असायची. काही वेळेला ते ग्रामीण भागामध्ये गेले की ग्रामीण भागातल्या जनतेला जसं आवडेल त्या त्यांना कनेक्ट होईल अशा असा पद्धतीने त्यांचा ते बोलायचं. बोल होते ते. त्याच्यामुळे एखाद्याला ते असं वाटायचं की असं का बोलतात, तर त्या भागातल्या जनतेला जे व्हिज्युअल टीव्ही मीडिया आल्यामुळे ते अनावश्यक म्हणजे ते ब्रेकिंग न्यूज साठी मग ते छोट्या छोट्या होत गोष्टी गेलं. मोठ्या करून होत गेल्या, वाढवल्या गेल्या त्या. तुम्ही एकत्र काही परदेश दौरे केलेत का? नाही, परदेश दौऱ्यावरती आम्ही तसं एकत्रितपणाने जाण्याचा योग न आला. पण देशांतर्गत काय वेळेला पण त्यांची जिज्ञासू वृत्ती वगैरे त्याबद्दल जरा मला जाणून घ्यायला आवडेल. जिज्ञासू वृत्ती तर त्यांची प्रचंड. जसं खेड्यात आल्याच्यानंतर खेड्यापाड्यातलं जीवन जे त्यांनी अनुभवलं, अलीकडच्या कालावधीमध्ये कसं आहे, जिज्ञासू वृत्ती प्रत्येक बाबतीत. म्हणजे एखाद्याचं घर बघायला गेलं तर त्या घरातल्या बारीक बारीक गोष्टी काय आहेत ते बघणं, शेत बघायला गेलं तर बारीक बारीक गोष्टी बघणं, एखाद्याच्या तुमची ड्रीपची सिस्टीम असेल तर ती बरोबर आहे की नाही ते बघणं, 2 झाडातलं अंतर बघणं, हे झालं वृक्षवल्लीसाठी किंवा आपल्या याच्या होतीमध्ये. पण इतर प्रत्येक बाबतीमध्ये सुद्धा त्यांची जिज्ञासू वृत्ती प्रचंड होती. त्यांना एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर ते 10 ठिकाणावरनं त्याची बघायचे, कोण आर्किटेक्ट चांगला आहे, कोण काय, कशामुळे चांगलं दिसेल, कशामुळे ते चांगलं आहे आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण बघितलं तर सरकारी इमारतीचा ढाचा जो बदलला, आता एक टिपिकल ठोकळ इमारती, पण पूर्णपणे त्याचं चित्र बदलवलं ते दादा. बारामतीमधल्या शासकीय इमारती किंवा पुण्यामधल्या शासकीय इमारती हे जे बदललेलं जे आपण पाहतो आहोत, त्याच्या पाठीमागची दादांची दूरदृष्टी होती असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. याचा अर्थ इतरांकडे नव्हती का? इतरांकडेही आहे, पण अंमलात आणण्यासाठी जी काही बिल लागते ती त्यांनी त्या ठिकाणी बाबा चौकटीच्या पलीकडे जाऊन नाही तर ते असलं तरी बाबा चालत आले तसंच करा, काय बदल करायच्या भानगडीत पडू नका. असं नाही. खरं तर दादांच्याबद्दल खूप बोलता येईल, खूप बोलता येण्यासारखं आहे. पण बऱ्यापैकी तुमच्याकडून आणखी एक विषय विलक्षण अशी आठवण मला तुमच्याकडून एक आपण ऐकू तुमच्या पर्सनल याच्यातली, म्हणजे काय जिथं दादा तुम्हाला सतत आठवत राहतात, अशा प्रसंगात सतत दादा आठवत राहतात. कसं आहे, मी जे सांगितलं त्याप्रमाणे 99 सालामध्ये पक्षामध्ये येण्याचा निर्णय करताना आमदार निवासच्या रूममध्ये त्यांची माझी जी चर्चा झाली, ती चर्चा मला आयुष्यभर आठवत आहे. कारण माझ्या राजकीय जीवनाला एक वेगळं वळणच त्या दिवशी लागलं. बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास हा पाठीमागे वळून बघण्याचा आलाच नाही. अशा शेकडो घटना आहेत की ज्या आठवणीत राहतील. पण माझ्या राजकारणातलं जो नवीन प्रवास ज्या पद्धतीने सुरू झाला, कारण आपल्यालाही माहिती आहे की मी गवळी समाज, हे माझ्या मतदारसंघात अर्धा-1% सुद्धा नाही, पण त्या ठिकाणचं सातत्य, आता लोकसभेला 2दा निवडून आलो, 5 वेळेला आमदार झालो, अध्यक्ष झालो, या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारणामध्ये सुद्धा अनेक वेळेला आपण बोलत असतो, बोलल्याप्रमाणे होतच असं नाही. पण त्यांनी त्या दिवशी जो मैत्रीचा हात मला दिला मनोहर आमदार निवासला, तो मला आयुष्यभर आठवत राहील. बाकी अशा अनेक क्षण आहेत. तुमची शेवटची भेट कधी झाली होती? कुठल्या आदल्या दिवशीच. आदल्या दिवशी 5:15 ते 5:45 देवगिरी बंगल्यावरती मी होतो. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण होतं. 9च्या विमानाने मी जाणार होतो. त्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुका सुरू झाल्या होत्या. त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली होती आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा दौरा हा रायगडमध्ये होणार होता. मला त्याने निक्षून सांगितलं की आज माझी आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, तू पण त्यांच्याजवळ बोलून घ्या, दिल्लीला जायचं रहित करा आणि इथे थांबा. आदल्या दिवशी आम्ही 2 तास 5:15 ते 5:45 मग त्यांच्या इतरही का अपॉइंटमेंट्स त्या ठिकाणी होत्या. अगदी आदल्या दिवशी 24ला आम्ही बसलो होतो, 17लाही बसलो होतो. त्यावेळेला जे काही विलिनीकरणाची चर्चा चालू होती त्याच्याबद्दलची सुद्धा काही त्यांनी माझं सुतवाच केलं होतं. तो भाग आलाही आहे, तो आज काय बोलण्यासारखा नाही. पण अगदी आदल्या दिवशी आणि मला दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरीच होतो, कारण मी दिल्लीला जायचं रद्द केलं. मी बघितलं तर किती वाजता उतरणार, ते 8:40ला. म्हणून मी बरोबर 8:40ला फोन लावला. तर मुसे त्यांचे आत्ताही पी आहेत, मुत्रे तर म्हणाले विमान दिसते 10 मिनटात दादा उतरतील.
उतरले, गाडीत बसले का तुम्हाला फोन लावून देतो. मी तोपर्यंत माझ्या घरीच होतो मुंबईला. 15 मिनिटांनी मुसेचा फोन आला. मला वाटलं की आता दादा तू फोन जोडून दे. फोन घेतला आणि मुसेने आक्रोश सुरू केला. घात झाला. म्हटलं मला कळलं नाही. ते रडायलाच लागला आणि मग त्याने तो व्हिडिओ दाखवायला लागला. मी तिथेच कोसळलो आणि मी त्यांच्याशी बोलणार आणि ते बोलायच्या ऐवजी हे मी दृश्य बघतोय. त्याच्यामुळे तो दिवस आजही माझ्यासाठी तो तसाच आहे. कारण माझे वडील गेल्याच्यानंतर इतका उत्साहबुक्षी मी आयुष्यात कधी रडलो नाही. वडील गेले त्याला 41-42 वर्ष झाली. इथून बारामतीमध्ये जाईपर्यंत माझ्या डोळ्यातले अश्रू थांबले. कारण ते मला आजही तो धक्का मी पचवू शकत नाही. आजही असं वाटतं की हा की सुनीलजी या, तटकरेजी या, वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या त्यावेळेला जसा मूड असेल तसे हाक मारायचे. हां, कधी सुनील म्हणायचे, कधी सुनीलजी म्हणायचे, कधी तटकरेजी म्हणायचे, असं वेगवेगळ्या पद्धतीने. कारण का बोलताना तटकरे साहेब म्हणायचे. त्यांची ते दादा द ग्रेट दादा. तर त्याच्यामुळे ती भेट आदल्या दिवशीच क्षणभरी असं वाटलं नाही की आपली शेवटची भेट आहे. 1.5 तास चर्चा, अनेक बाबींवरती चर्चा केली, अनेक विषयांच्यावरती चर्चा. त्यामुळे जसा तो दिवस मनोहर आमदार निवासचा आहे तसा तो आदला दिवस हा म्हणजे विलक्षण वेदनाकारीच आहे. वेदनाच मनामध्ये त्यावेळेला त्या दिवसाची आठवण येणं म्हणजे खूप भरून येणं एवढंच आहे. आता एकच आहे की त्यांची मिळालेली साथ, त्यांनी दाखवलेली वैचारिक राजकीय दिशा, विकास कामाचा दृष्टिकोन, संघटनेमध्ये काम करण्याची पद्धती या सोबत घेत आता पुढे त्यांच्या आठवणीवरती जगत ते काम पुढं नेणं एवढं. धन्यवाद तटकरे साहेब. खरं तर खूप म्हणजे आपण तासनतास या विषयावर बोलू शकू, पण किमान या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या व्यक्तिगत संबंधातल्या तुम्ही जवळून त्यांना बघितलं त्या ऐकता आल्या, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. नमस्कार.